एक अमरावतीहून मुलगा आणि मुलाची बहीण आई आलेला आहे. त्यांच्या संदर्भात ते माहिती देतील. तुमचं नाव काय? माझं नाव शुभम भोसे. हां. आणि शिक्षण काय आहे तुमचं? माझं बीटेक मेकॅनिकल. बीटेक मेकॅनिकल झालेलं आहे. किती भाऊ बहीण तुम्ही? माझा एक भाऊ आहे मोठा आणि एक बहीण मोठी. बरं. भावाचं लग्न झालेलं आहे? भावाचं लग्न झालं आहे, तो पुण्याला राहतो. बरं. बहिणीचं झालं? बहिणीचं पण झालं आहे. तुम्हाला तुम्ही इथं छत्रपती संभाजीनगरला? हो, इथेच आहे. इथंच राहिला. बरं. तुम्ही काही जॉब करता? नाही, जॉब नाही, माझे ट्युशन्स आहेत घरी, ट्युशन क्लासेस चालतात. हां. बरं बरं. आता तुम्ही स्वतः काय करता मग? माझा व्यवसाय आहे औरंगाबाद शहरात. हॉटेल आहेत माझं. हॉटेल व्यवसाय? हॉटेल दीपाली एक्झिक्युटिव्ह म्हणून सिडको स्क्वेअरला. बरं बरं. लॉजिंग अँड रेस्टॉरंट. बरं बरं. तुमची काय अपेक्षा, मुलीची बाबतीत कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? सर्व सांभाळणारी, घर सांभाळून घेणारी, तिने आई वडिलाला धरून चालणारी, परिवाराला धरून चालणारी, आणि काही तिने काम केलं पाहिजे स्वतःहून. स्वतः काही तिला नोकरी व्यवसाय करायची जर आवड असेल तर तुम्ही करू देणार? हो, करू देणार. बरं बरं. भागाची काही मर्यादा का? आता तुम्ही नागपूर, अमरावती, तुम्ही आता छत्रपती संभाजीनगर असता इथं, पण इथली मुलगी तुम्ही इथं असल्यामुळे ते लोक तयार होणार. हो चालते ना तुम्हाला? तसं काही नाही? हो, चालेल ना. अमरावतीची जर भेटली तर उत्तम, समजा तुमचे नातेवाईक जुळण्यासाठी अमरावतीचं मी आता होतं. उत्तमच आहे. अमरावतीचं कसं मग सगळे माहिती राहते तिकडची एकमेकांना. माहिती असेल तर म्हणजे तिकडची ओढ राहील ना तिला आपल्या गावाची. तिला ओढ राहील, तुम्हाला जाता येईल हो, माहेरला. जाता येईल. तुमचं माहेर कुठलं ताई? माझं माहीत मोर्शी. असं काय? हां. आपण आता ही जी माहिती यूट्यूब चॅनल, इंस्टा, फेसबुकला मी टाकतो. ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते माझ्याशी संपर्क करतील. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. तुमचा द्यायचा नंबर? हां, काय अडचण. माझ्याशी संपर्क करतील आणि त्यांचा फोटो बायोडाटा मी तुम्हाला शेअर करेन.